खवण्या डोंगरावरची गोष्ट जर ऐकली असेल तुम्ही, आता लक्षात खुलासा झाला का ती गोष्ट कायच्याहून घडली. हो, मोबाईल त्यानं घडली म्हणते, आयफोन त्यानं. तिथं तो उभा राहायला हट्ट का करत होता का आयफोन पाहिजे. सरपंच म्हणत होता का मी तुला 15 घेऊन देतो. त्याची माय म्हणत होती का काही ना काही तोडगा काढू, तू वापस ये. बाप खांद्यावर बॅग घेऊन त्याला पकडासाठी चालला, तर बाप म्हणत होता तू वापस ये, आपण तोडगा काढू. पण त्याच्यात दुर्दैवी तोल गेला आणि दोघे जण पडले तर 0 मिनिटात मायनं न विचार करता मायने उडी टाकली. भाऊ, याच्यापेक्षा दुर्दैव का. एका मोबाईलनं 3 जणांचा बळी घेतला, याच्यापेक्षा दुर्दैव का आहे. पहिली गोष्ट तर मला हे नाही समजाली का एक पोरग मोबाईलचा हट्ट करू कसा शकते आज जमान्यात. हे एवढं मोठं पोरग, लग्नाच्या वयचं पोरग ते एक मोबाईल मागत आहे, म्हणजे त्याची मानसिकता किती खालच्या दर्जाची असत. अरे स्वतः मेहनत केली असती, लेकान घेतला असता तर मायबाप जगले असते तुझेवाले. तू गेला आणि त्या माग मायबाप घेऊन गेला, याचं दुःख वाटत आहे. स्वतःच्या कष्टावर पोरो याच्यापासून शिका. स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या मेहनतीवर भरोसा ठेवा. मेहनत करणाऱ्याचे एक ना एक दिवस निघतात. पण हे असे धंदे करू नका आणि स्वतःच्या मायबापाला त्रास देऊ नका. अरे जन्म दिला त्याईनं, हेच तर लय मोठं हे आहे, उपकार आहे आपल्यावर. आपण त्याला पुन्हा अशा अडचणीत आणतो. तू आहे आपल्या जिंदगीवर जर आपण असे करत असत. अरे स्वतःच्या मेहनत करा राजो, मेहनतीवर भर द्या. हे असे धंदे सोडून द्या. मायबाप जिंदगीले पुरणार नाही आहे, म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहा. पा पट्टे का पा. धन्यवाद.